प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहोत वेताळ पंचविशी. आतापर्यंत आपल्या 20 कथा ऐकून झाल्या. आज आपण ऐकणार आहोत कथा 21वी, जिचं शीर्षक आहे अनंग मंजिरी. शिंशप वृक्षापाशी राजा पुन्हा गेला. त्याने वेताळाला पुन्हा खांद्यावर घेतलं आणि वेगाने तो परत येऊ लागला. जाताना खांद्यावरचा वेताळ त्याला म्हणाला, राजन, कामाचं उद्दीपन करणारी एक कथा मी सांगतो, ती ऐक. स्वर्गातून खाली आलेल्या पुण्यवान लोकांसाठी विधात्याने स्वतः निर्माण केलेली विशाला नावाची एक नगरी या पृथ्वीवर आहे. त्या नगरीत पूर्वी पद्मनाभ नावाचा प्रसिद्ध राजा होता. तो सज्जनांच्या समूहाला आनंदित करीत असे आणि बलाढ्य राजांना जिंकून घेत असे. तो राज्य करीत असताना त्या नगरात अर्थदत्त नावाचा एक मोठा व्यापारी राहत असे. त्याने आपल्या धनाने कुबेरालाही जिंकलं होतं. त्याला अनंग मंजिरी नावाची एक कन्या झाली. स्वर्गातल्या अप्सरांचा नमुना दाखवण्याकरिता जणू विधात्याने तिला पृथ्वीवर निर्माण केलं होतं. त्याने ती कन्या ताम्रदीप्ती नगरात राहणाऱ्या मणिवर्मा नावाच्या वैश्यपुत्राला दिली. पण अर्थदत्ताला ते एकच अपत्य असल्यामुळे तिच्यावरील प्रेमामुळे अनंग मंजिरी आणि तिचा पती मणिवर्मा यांना आपल्याच घरी त्याने ठेवून घेतलं. रोग्याला कडू आणि तिखट औषध जसं अप्रिय असतं, त्याप्रमाणेच अनंग मंजिरीला आपल्या पतीचा द्वेष वाटे. या उलट कंजूष माणसाला खूप दिवसांपासून साठवलेली संपत्ती अतिप्रिय होते, त्याप्रमाणे मणिवर्म्याला मात्र आपली पत्नी अतिशय प्रिय होती. एकदा तो वैश्यपुत्र आईबापांना भेटण्याची इच्छा झाल्यामुळे ताम्रदीप्तीस गेला. काही दिवस गेल्यानंतर प्रवाशांच्या मार्गाला रोखणारा ग्रीष्म ऋतू सुरू झाला. सूर्याच्या प्रखर किरणरूपी बाणांमुळे प्रवाशांचा रस्ता आपोआप अडवला जात होता. वसंत ऋतूचा विरह झाल्यामुळे दिशांनी सोडलेल्या निश्वासाप्रमाणे भासणारे वायू मोगरी, चमेली वगैरे फुलांच्या सुवासामुळे सुगंधित झाले आणि जोराने वाहू लागले. तापलेल्या भूमीने वर्षा ऋतूला बोलवण्यासाठी आकाशात हे आपले दूतच धाडले आहेत असं वाटत होतं. प्रखर उन्हामुळे तापून झाडाची सावली लागल्यानंतर वाटसरू जसे हळूहळू चालतात, त्याप्रमाणे दिवसही हळूहळू जाऊ लागले आणि गाढ आलिंगनाचं सुख देणाऱ्या हेमंताचा विरह झाल्यामुळे चंद्रकिरणांप्रमाणेच रात्रीचं तेज फिक्कट पडलं आणि रात्र अतिशय दुर्बल झाली. अशावेळी वैश्यकन्या अनंग मंजिरीने आपल्या घराच्या खिडकीतून राजाच्या पुरोहिताचा मुलगा कमलाकर नावाचा तरुण पाहिला. अनंग मंजिरीने आपल्या अंगावर चंदनाचा लेप दिला होता आणि ती अत्यंत सुंदर आणि पातळ वस्त्र नेसल्यामुळे सुंदर दिसत होती. तो ब्राह्मणकुमार कमलाकर आपल्या मित्रांसह जात होता. तिला तो नवीनच उत्पन्न झालेल्या मदनासारखा वाटला. तिला वाटलं की हा मदन रतीच्या प्राप्तीसाठीच सगळीकडे फिरत आहे की काय. तो कमलाकरही माडीवर असलेल्या चंद्राच्या मूर्तीसारख्या त्या युवतीला पाहून आनंदित झाला आणि चंद्रविकासिनी कुमुदिनीच्या सरोवराप्रमाणे प्रसन्न झाला. त्या प्रसंगी परस्परांना पाहून त्यांची मनं कामदेवरूपी गुरुच्या आज्ञेशिवायच एकमेकांना मिळाली. तिला पाहून कमलाकर त्याच वेळी मदनाने भारल्यासारखा झाला. त्याच्या मित्राने कसं तरी त्याला घरी पोहोचवलं. अनंग मंजिरीसुद्धा त्याच प्रकारे काममोहित झाली आणि मैत्रिणींकडून तिने त्याचं नाव आणि निवासस्थान याची माहिती मिळवली आणि आपल्या घरात प्रवेश केला. तिथे आपल्या प्रियतमाचं चिंतन करत अनंग मंजिरी कामज्वराने व्याकुळ झाली आणि बिछाण्यावर तळमळत पडली. ती कोणाचं काही ऐकेना आणि कोणाकडेही पाहिना. अशा प्रकारे 2-3 दिवस गेल्यानंतर ती फार कृश आणि पांढरी झाली. लज्जा आणि भीती यामुळे आपली इच्छा तिला सांगता येईना. एकदा रात्री त्या प्रियतमाचे आणि आपले मिलन होणे अशक्य आहे असे वाटून निराश झाल्यामुळे जीव देण्याच्या निश्चयाने ती घराबाहेर पडली. चंद्राने खिडकीतून आपले किरणरूपी हात आत घालून
तिला जणू काय बाहेर काढलं होतं. त्यावेळी सर्व नोकर स्वस्थ निजल्यामुळे तिचं बाहेर जाणं कोणालाही समजलं नाही. घरातून बाहेर पडल्यावर ती जवळच्या उद्यानातील तलावाच्या काठी गेली. तिथे झाडाखाली तिच्या पित्याने कुलदेवता दुर्गेची स्थापना केली होती. तिच्याजवळ जाऊन देवीला प्रणाम करून आणि तिची स्तुती करून अनंगमंजिरी म्हणाली, हे देवी, या जन्मात तो कमलाकर पती म्हणून जर मिळाला नाही तर दुसऱ्या जन्मात तरी तोच पती मला मिळू दे. अशी प्रार्थना करून तिने देवी पुढच्या अशोक वृक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्राचा फास लावला. इकडे घरी तिची एक विश्वासू सखी जागी झाली आणि अनंगमंजिरी तिथे नाही असं पाहून ती सगळीकडे तिला शोधू लागली. शोधता शोधता दैवयोगाने ती त्या उद्यानात आली आणि तिथे ती युवती गळ्यात फास अडकवत आहे असे पाहून नको नको असं म्हणत धावत गेली आणि तिच्या गळ्यातील फास तिने हिसकावून घेतला. आपली सखी आली आहे आणि तिने हातातील फास काढून घेतला आहे हे पाहून अनंगमंजिरी बेशुद्ध होऊन तिथे जमिनीवर पडली. तिच्या सखीने जवळ बसून तिची समजूत घातली आणि तिला तिच्या दुःखाचं कारण विचारलं. तेव्हा सर्व घटना सांगून अनंगमंजिरी म्हणाली, सखे मालती, मी तर आईबापांच्या स्वाधीन असल्यामुळे प्रियतमाचा आणि माझा संगम होणं दुर्लभ झालं आहे. त्यामुळे मृत्यू वाचून मला दुसरं सुख मिळणं शक्य दिसत नाही. ती इतकी बोलते आहे तोच कामबाणाच्या अग्नीने दग्ध झालेली ती बाला लागलीच बेशुद्ध पडली. हा विलक्षण प्रकार पाहून ती सखी मालती मनात म्हणाली, अरे रे, खरोखर मदनाची आज्ञा कोण मोडू शकेल? त्या आज्ञेमुळेच हिची ही अशी अवस्था झाली आहे. असं बोलून तिने थंड पाणी, वायू यांचा उपयोग करून अनंगमंजिरीला सावध केलं आणि तिचा कामसंताप शांत करण्यासाठी कमळाच्या पानांची शय्या तयार केली. हृदयावर बर्फासारख्या शीतल मोत्यांचा हार घातला. पण अनंगमंजिरी डोळ्यात पाणी आणून आपल्या सखीला म्हणाली, सखे, माझ्या हृदयातील दाह या हारानी शांत होणार नाही. जर मी जिवंत राहावं असं तुला वाटत असेल तर कोणती तरी युक्ती कर आणि माझ्या प्रियतमासोबत माझा संगम घडवून आण. तेव्हा मालती तिला प्रेमाने म्हणाली, गडे, आता रात्र संपत आली आहे. सकाळ झाली म्हणजे तुझ्या प्रियतमाला काहीतरी संकेत करून मी इथे आणते. तेव्हा आता धीर धर आणि घरी चल बरं. आपल्या सखीचं हे बोलणं ऐकून अनंगमंजिरी संतुष्ट झाली आणि तिने मोत्यांचा हार काढून तो तिला बक्षीस म्हणून दिला आणि म्हणाली, आपण आता आपल्या घरी जाऊ आणि सकाळी तू तुझं काम पूर्ण करण्यासाठी बाहेर पड. असं सांगून अनंगमंजिरी आपल्या निवासस्थानी परत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मालती गुप्तपणाने कमलाकराचं घर शोधत गेली आणि तो घराजवळच्या उद्यानात आहे असं तिला दिसलं. तो एका झाडाखाली चंदनाने ओल्या केलेल्या कमलपत्रांच्या शय्येवर तळमळत पडला आहे हे तिने पाहिलं. त्याचा एक जिवलग मित्र केळीच्या पानाने त्याला वारा घालत होता. मदनाग्नीमुळे जळणाऱ्या आपल्या मित्राला तो आश्वासन देत होता आणि कथा सांगत होता. त्यांना पाहून माझ्या मैत्रिणीकरताच या युवकाची अशी अवस्था झाली आहे की काय असं तिला वाटलं. तेव्हा खरं कारण जाणून घेण्यासाठी ती एका झाडामागे लपून उभी राहिली. तो मित्र कमलाकराला म्हणाला, मित्रा, या मनोहर उद्यानाकडे जरा एक क्षणभर नजर तरी टाक, म्हणजे तुझं मन रमेल. असा व्याकुळ होऊ नकोस रे. तेव्हा कमलाकर म्हणाला, माझं मन त्या अनंगमंजिरीने पळवून नेलं आहे. आता या शरीरात मनच नाही तर रमवू कसं काय? माझ्या या रिकाम्या मनाला कामदेवाने आपल्या बाणांचा भाताच केला आहे. म्हणून माझं मन चोरणारी ती कन्या हाती लागेल असा काहीतरी उपाय कर. कमलाकर असं म्हणाल्यानंतर मालतीचा सर्व संशय फिटला आणि ती प्रसन्न होऊन पुढे आली आणि म्हणाली, हे सुंदर युवका, अनंगमंजिरीने मला तुझ्याकडे पाठवलं आहे. तिचा संदेश मी तुला सांगते. एखाद्या भोळ्या स्त्रीच्या हृदयात शिरून जबरदस्तीने हृदय चोरून नेणं हा कोणता बरं शिष्ट धर्म आहे? पण आश्चर्याची गोष्ट अशी की असं असतानाही ती मत्स्य नयना तुलाच आपला देह प्राणासहित देण्याची इच्छा करत आहे. ती तर हृदयात जळणाऱ्या कामाग्नीचा धूरच जणू असे गरम निश्वास रात्रंदिवस सोडत असते.
काजळात भिजून बाहेर येणारे अश्रुबिंदू तिच्या गालांवर ओघळत असताना ते जणू काय तिच्या मुखकमलाच्या सुगंधावर लुब्ध झालेल्या भोंग्यांप्रमाणेच वाटतात. म्हणून तुझी इच्छा असेल तर दोघांचं कल्याण होईल अशी मी युक्ती सांगते. त्यावर कमलाकर म्हणाला, हे भद्रे, माझी प्रियतमा माझ्यावर भाळली आहे आणि ती विरहावस्थेत आहे हे तू सांगितल्यामुळे मला समाधानही वाटते आणि भयही वाटते. आता तूच आमचा आधार आहेस, तेव्हा तुला योग्य वाटेल तो उपाय कर. कमलाकराचं हे उत्तर ऐकून मालती म्हणाली, मी आज रात्री अनंग मंजिरीला तिच्या घराजवळच्या उद्यानात गुप्तपणे आणते. तू तिथेच बाहेर येऊन थांब. तुलाही मी कोणत्या तरी युक्तीने उद्यानात घेईन. नंतर तुमच्या उभयतांचा संगम होऊ शकेल. असं सांगून ब्राह्मणपुत्राला आनंदित करून आपलं काम सिद्धीच गेल्यामुळे मालती तिथून अनंग मंजिरीकडे गेली आणि तिलाही ती योजना सांगून तिने आनंदित केलं. नंतर संध्येवर अनुरक्त झालेला सूर्य दिवसासह नाहीसा झाला. पूर्व दिशेने आपल्या कपाळावर चंद्ररूपी टिळा लावला आणि आपलं मुख सुशोभित केलं. कमल सरोवराला सोडून शोभा आता माझ्याकडे आली आहे असं समजून उमललेले कुमुदिनी सरोवर आनंदाने हसू लागले. अशा वेळी तो कामी कमलाकर आपलं शरीर सजवून आणि उत्कंठित होऊन आपल्या प्रियेच्या घराजवळच्या उद्यानाच्या दाराबाहेर येऊन उभा राहिला. मालतीही अनंग मंजिरीला घेऊन युक्तीने त्या उद्यानात आली. तिला आम्रवृक्षाच्या खाली तिने बसवलं आणि बाहेर जाऊन ती कमलाकराला घेऊन आली. कमलाकराने अनंग मंजिरीला दाट पानांच्या आम्रवृक्षाखाली बसलेलं पाहिलं. दमलेल्या वाटसरूला घनदाट छाया पाहिल्यावर जसा आनंद होतो तसा त्याला झाला. तो जवळ येत आहे, तोच कामावेगामुळे जिची लज्जा निघून गेली आहे अशी ती अनंग मंजिरी धावतच त्याच्याकडे गेली आणि त्याच्या गळ्याला तिने मिठी मारली. ती म्हणू लागली, अरे मनचोरा, आता मी तुला पकडलं आहे, आता तू कुठे जाशील? असं ती म्हणत असताना त्याच क्षणी अति आनंदाने तिचा श्वासच बंद झाला आणि ती मरण पावली. वाऱ्याने उखडलेल्या लतेप्रमाणे ती जमिनीवर कोसळली. अरे रे, कामाचा होणारा असा शेवट खरोखर फार विचित्र आहे. अशनी पडल्याप्रमाणे भयंकर वाटणारा हा चमत्कार पाहून कमलाकरही त्याच क्षणी अरे हे काय असं म्हणत बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला आणि आपल्या मृत प्रियेला त्याने मांडीवर घेतलं आणि तिला आलिंगन घेऊन तिचं पुन्हा पुन्हा चुंबन घेऊ लागला आणि जोरजोराने रडू लागला. पण हाच सर्व दुःखभार त्याला असह्य झाला आणि त्याचं हृदयसुद्धा त्याच वेळी फुटून गेलं. अशा प्रकारे ते दोघेही मृत्यू पावलेले पाहून भीतीने आणि लज्जेने रात्रही जणू क्षीण झाली आणि प्रातःकाळ झाला. सकाळी उद्यानपालकांनी हे वृत्त दोघांच्या आप्तांना कळवलं. तेव्हा लज्जा, आश्चर्य, दुःख आणि मोह यांनी व्याकुळ झालेले दोघांचेही आप्त मानाखाली घालून बसले. काय करावं हे त्यांना समजेना. खरोखर स्त्रिया बिघडल्या की त्या कुलाला कलंक लावतातच. इतक्यात आपली पत्नी अनंग मंजिरीसाठी उत्कंठित झालेला तिचा पती मणिवर्मा आपल्या पित्याच्या घरून म्हणजे ताम्रदीप्तीहून तिथे आला. सासऱ्याच्या घरी जाताच त्याला सर्व वर्तमान कळलं. तेव्हा तो डोळ्यात अश्रू दाटल्यामुळे काहीही दिसत नसतानाही त्या उद्यानात आला. तिथे आपली पत्नी दुसऱ्या पुरुषाच्या मांडीवर मरून पडलेली त्याला दिसली. शोकाग्नीमुळे त्याचं अंग पण भाजू लागलं आणि त्या मणिवर्म्याने तिथेच आपले प्राण सोडले. तेथील सर्व लोक या घटनेमुळे मोठमोठ्याने रडू लागले. ती रडारड ऐकून सर्व नागरिक तिथे जमा झाले. सर्व वृत्तांत कळल्यानंतर त्यांना फार आश्चर्य वाटलं. तेव्हा तिथे जवळ असलेल्या दुर्गेची तिच्या गणांनी प्रार्थना केली. मातुश्री, अरे तुझ्या मूर्तीची इथे प्रतिष्ठापना करणारा हा अर्थदत्त वैश्य नेहमीच तुझा भक्त राहिलेला आहे. म्हणून तू या शोकग्रस्तावर दया कर. आपल्या गणांची ही प्रार्थना ऐकून शरणागतांचं रक्षण करणाऱ्या त्या देवीने वर दिला. ही तिघेही कामपीडा नाहीशी होऊन जिवंत होवोत. त्याबरोबर ते तिघेही निजून उठल्याप्रमाणे जागे झाले आणि उभे राहिले. पण त्यांची कामपीडा आता शांत झाली होती. देवीची ही कृपा पाहून सर्व लोक आनंदित झाले. कमलाकर खाली मान घालून आपल्या घरी गेला. अर्थदत्तही लाजलेल्या आपल्या अनंग मंजरी कन्यकेला आणि तिच्या पतीला घेऊन मोठ्या आनंदाने आपल्या घरी गेला.
रस्त्यात अशी कथा सांगून वेताळ त्रिविक्रमसेन राजाला विचारतो, राजन, प्रेमामुळे प्राण सोडणाऱ्या या तिघांपैकी सर्वात जास्त मोह कोणाचा आणि कोण जास्त मूर्ख आहे ते सांग. माहीत असूनही जर तू बोलणार नाहीस तर तुला पूर्वीचाच शाप लागेल. तेव्हा राजाने उत्तर दिलं, योगेश्वरा, त्या तिघांमध्ये मणिवर्मा हा सर्वात जास्त मूर्ख आहे. आपली पत्नी दुसऱ्या पुरुषावर भाळून त्याच्या पायी मृत्यू पावलेली पाहून त्याला राग येण्याऐवजी तिच्यावर अनुरक्त होऊन त्याने प्राणत्यागही केला. धन्य त्याची. राजा असं सांगत आहे तोच वेताळ त्याच्या खांद्यावरून नाहीसा झाला आणि आपल्या जागी गेला आणि राजाही पुन्हा तसाच प्रयत्न करण्यासाठी त्याच्या मागे धावू लागला. श्रोते हो, आत्ताच आपण वेताळ 25शीतली 21वी कथा ऐकली, जिचं शीर्षक होतं अनंग मंजिरी. आपल्याला हे अभिवाचन माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात ऐकायला मिळालं. आपल्याला हे अभिवाचन जर आवडलं असेल तर कृपा करून आपल्या मित्रमंडळींना सुद्धा ते ऐकायला पाठवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरील अन्य अभिवाचनं जर आपल्याला आवडली असतील तर कृपा करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.